तर तिला वाटत असं की मग लेकरं मला भेटावं, तर तिचं ते तिला वाटणं ती माया आहे म्हणून वाटणं साहजिक आहे. हा, तिला त्या नवऱ्याचाही त्रास होता. त्या सगळ्या लोकांना, गावातल्या लोकांना माहिती आहे म्हणून ती म्हणते ना, त्याचा ताटात मुदत होता. कोण राहिली? हो, ताटात मुदत होता, ते टाकून द्यावा लागत होतं. जेवायला तर हटकून मुतायचा. इतके टाके टाकले तिच्या डोक्यात. हा, म्हणून सर गाव तिच्या बाजूनं बोलत त्याच्या ह्या प्रकार तिच्या. हा, पण आज बी आपल्याकडे बघितलं तर नवऱ्यानं का बाईला किती त्रास द्याला. हा, ते दारुड्या असू द्या, ते गांजाड्या असू द्या, ते क्रिमिनल असू द्या, त्यांना गुन्हे करू द्या, काही करू द्या. हा, आणि त्याला कदरून बाई आली आणि तिच्या आयुष्यात दुसरा पुरुष आला, हा, तर लोक कुणाच्या बाजूने उभा राहतात? बाईच्या राहतात उभा. हा, आज बी काही लोक तिला म्हणतात ये ना त्याच्याजवळ राहायना, एवढा त्रास करू, एवढा त्रास. मग ती म्हणते मला तिथं कशाला राहू. पण दुसरी गोष्ट अशी, आता ह्या 2 लेकरं आहेत. मग 2 लेकरं असताना बरं, ते लेकरं काय त्या लोकांनी हिसकून घेतले नाही तिची. हिनं स्वतः दिले तर की मला पुन्हा सांभाळते, नाही तर आता सांभाळणं होत नाही. तर का, तर हे प्रियकर्माला मी सांभाळतो आणि तुझ्यासोबत लग्न करतो असं म्हणून आणलं तिला. पण त्या प्रियकराच्या माईला या झोप्या सगटले बाया सांभाळीन का? कोणच बाई म्हणले मी नाही ओळखी, तर माझ्या घरात कुठं घुसायलीस म्हणले. हा, मग त्याच्यात औषध खाणं, त्याच्यात हाणणं मारणं, ह्याच्या काळामुळे मग तिनं काय म्हणली, ते लेकरं ही म्हणली न्याजा. मग त्या लेकराच्या हातानं ते लेकरं घेऊन गेले. मग लेकरं इथून पाठवले. मग आता त्या लोकांना कळत असं ना की ह्यो बाप त्या लेकराचा क्रिमिनल आहे. हा, ह्या माईचा गुन्हा दाखल झालाय. हा, मग हे गुन्हा दाखल झाला आणि हे क्रिमिनल आहे. मग लेकराची सुरक्षा, कायदा म्हणते 18 वर्षाच्या आतले लेकरं माईकडे असावं, 6 वर्षाच्या आतले तर असावाच असावं. 6 वर्षाचे पुढचे लेकरं जर म्हणले मग आम्हाला ह्यांच्याकडे राहायचंय, बापाकडे बी नाही माईकडे बी नाही, आम्हाला दुसरीकडेच राहायचंय, काय करतोय कायदा? कोर्ट लेकराचा विचार करतो. बरं, सध्या हे माहित नाही लेकरं कुठं आहेत. तिला माहित नाही ना लेकरं कुठं आहेत काय. मग थोडं दमानं धीरानं बरं आपण व्यसन करायचे. आता ही पोरगी मी समजा धरलं उदाहरण, 10-11 वर्षाची आहे पोरगी. मी एखादा प्रियकराच संग जाईन आणि मग लग्न करायचं म्हणून मी त्या लेकरा त्याच्या समोर त्या प्रियकराचे माणसं ते सगळे माझ्या संग धिंगाणा करते, हानमार करते. ते लेकरू सुरक्षित राहील राहीन का? या पोरगी इकडची त्या रांजणगाव मध्ये नाही का उभी फुकून दिली त्या 2 पोरा सगट श्रेया, प्रियकराकडे गेली, घटस्फोट नाही काय नाही, त्याचं लग्न झालेलं, त्याला लेकरं आणि हे 2 लेकरं नवरा बायकोचे भांडण झालेत म्हणून हे 2 लेकरं उचलले आणि त्याच्याकडे गेली. म्हणजे तिकडे बापाला वाटलं, त्या लेकराच्या बापाला वाटलं की नवरा आमच्या भांडणात माहेरला गेली, माहेरातून बाल्या मारला त्याच्याकडे गेली. आता तो प्रियकर त्याला असं लांबून लांबून ना तर बरं वाटायला का लग्न झालेलं त्याला लेकरं. मग आता हिला कुठं कळायलं की आपण त्याला असं लग्न कर म्हणून कशाला म्हणावं म्हणून. आणि आली तर सडी बाया सांभाळते गडी, लेकरा बाळाची बाई सांभाळते का? लेकरं घेऊन. आणि त्याच्या मागं लागलो की ना दंडुकच की माझ्या संग लग्न कर म्हणून, लग्न कर म्हणून म्हणलं. आणि काय तसा झिमझिम पाऊस पडतो दुसऱ्या आणि म्हणला चल आपल्याला जायचं, असं तिला घोलून नेलं. आणि MIDCच्या तिकडे एरियामध्ये पेट्रोलचे कॅन्ड घेतले म्हणची, काय ते लेकरं आरत कच्चे भाजले आणि ती सुद्धा अर्धी भाजली. अशी जागेवर ते 3 माणसं मारले त्यांना. मग काय ह्या बायाच्या जातीला बी आता समाजात तर जरी आपण प्रेम म्हणलं तर ह्याला सिंदडकीच म्हणतात ना. हा, घटस्फोट इकडं नाही, नवरा बायकोचे भांडणं झाले तर त्याची तक्रार करा, घटस्फोट घ्या मग जा. हा, तो लग्न मला लेकरन तुला लेकरन तरी बी तू माझ्या संग लग्न कर, हे कोणता कायदा सांगत? हा, पण मला म्हणायचं नाही आपल्याला जायचं तर आपण एकट्यानं जावं, लेकरं द्यायचे त्याच्या जवळ. ते म्हणला नवरा मी सांभाळतो ठेव, आणि जर लय ताण पाठचा असन, प्यायचा अंगावर पेत असन तर घेऊन जाय. पण त्याच्या संग सुरक्षित आहे का लेकरू? त्या बॉय संग कोणते बो सांभाळते तर? पण बाया ती आजी म्हणत असते बुवा पायी लेकरू श्रेया
काट्यावर असं पालतं ठेवलं होतं म्हणे लेकरू. आणि त्याच्यावर आणि पाय त्या देऊन दिले. काट्यावर पालतं लेकरू ठेवून त्याच्यावर पाय देऊन मैताराकडे बाया गेलती म्हणे. तिला वाट कुपाटी होती अशी. कुपाटी होती. आणि मग तर तिला त्यानं मग बघितलं काटा होतं. बसेल ना तिच्या पायात. आणि त्याच्या पायात चप्पल होती. आणि लेकरू तिनं आडवं टाकलं त्या आणि तो काट्यावर. गेला चप्पल होती म्हणून. त्याच्यावर पाय देऊन तिनं चप्पल लेकरू काढली. पालतं टाकलं आणि त्याच्यावर पाय देत आली आणि त्याच्याकडे गेली. तर ते म्हणला बाई म्हणला तुला लेकरू कळा नाही हम्म. तू मै काय होची. तर त्यांनी बी नाही तर केलं. त्यानं नाहीच सांभाळले की तुला जर एवढी म्हणजे मै काय होची म्हणण्यापेक्षा तुला लेकराची कदर नाही तर तुला मग काय करणार. तर मग ते त्यानं सांभाळली नाही म्हणून मी आधी लय कथा सांगत आहे नाही, तसं. हाय खऱ्या करतात हो. का काय. म्हणजे खऱ्या करतात. काय म्हणतात ना नी नांदीला 12 बुदीन फुटलाय कपाळ बांधली चिंदी. हो. आणि ते फिरली रान क्वाशा मार फिरली रान भरतार मार फिरली रान काही बी कर अशी बायाची जातीची म्हणतात पहिल्यापासून. आता परिस्थिती आहे तर बायाच्या बाबतीत तशा म्हणून ते म्हणी आहेत. पण आज बी बायाच्या जाती कोण निघत आहे का गडी लोक समाज निघत आहे का. एवढा नवरा मारितो तिला तिच्या 25-25 टाके डोक्यात आहेत तडी पार होतोय हात पार होतोय तरी लोक तिला म्हणते तू त्याच्याजवळ नाद ना येणार म्हणजे लेकरा बाळा सगळं राह. आणि ते तडी पार होतोय दर महिन्याला 2-4 महिन्याला तर ती कशी नांदन बरं. त्याच्यापाशी सुरक्षित नाही ती बाई. म्हणून म्हणते तिने बी म्हणते आता मला सांग एक पोरगी 10 वर्षाची एक पोरगी 6 वर्षाची. मग आता 6 वर्षाच्या आतले लेकर असते तर कामाच्या ठिकाणी बाईला घेऊन जाता येते समजा कुठंतरी ठेवून. पण 10 वर्षाची एक 10 वर्षाची 6 वर्षाची पोरगी त्याचं शाळा शिकायचं वय. मग ही धुण्या भांड्याच्या कामाला अगर हाऊसकीपिंगच्या कामाला घेऊन हिंडल त्याला घेऊन का त्याला करायची शाळा करे. हा कामच करणं. मग काम करावं का त्या लेकराला तिनं जगवावं कसं जगवं सांग मला. आणि समजा एखाद्यानं लावलीच धंद्याला वाईट त्या गोष्टीला तर ते लेकर हक नव्हत्या धंद्यात जाते का नाही. मग त्या लेकराची सुरक्षितता सरकार बघतंय. मी माय हाय म्हणून मलाच लेकरं मिळतात असं नाही. किंवा मी बाप हाय म्हणून होतो तो काय आणि तो काय इथे म्हणून लेकरं भेटत नसते. लेकराची सुरक्षितता कुणात आहे. एखाद्या बारीस काय असते माहितीये का 10ची छिनार बी बाय माय असली तरी लेकरं मायला देते. मायला म्हणलं लेकरं की आमची माय आमच्यासाठी चांगली तिनं काय करते आम्हाला काय माहित नाही पण आम्हाला जगवते आम्हाला प्रेम करते आम्हाला माय आमचं शिक्षण पाणी करते आम्हाला आमची माय प्यारी आम्हाला जायचंय मायकडे कोर्ट काय करत नाही. पण उद्या हे लेकरं त्यांच्याकडे गेलेले त्या लोकांकडे नातेवाईकाकडे ते नातेवाईक ते त्या बाईच्या बाजूने बोलायला होते का लेकरायला बोलायला होते लेकराला तिच्या बाजूनं. त्या लेकराला सगळं भरून सोडलेलं असतं की ती मोकार होती तिनं बुवा पायी तुम्हाला टाकून दिलेलं आहे आम्हाला तुम्हाला न्यायला लावलेलं सगळं विरोधात मायच्या विरोधात. आज बी आम्ही बघतोच ना सासू सासरे ते नवरे लेकरू हिसकून घेतात तेव्हा ते लेकराला हे करून मोठ्याने लेकरं झालेत आता सध्या. हो. पण लेकरं माईकडे गेले नाही तर आणि मग एवढे भरवलेले आहेत ते हो. लेकरं. आणि कोर्ट परवानगी देते भेटायला तर ते लेकरच आता म्हणतात की आम्हाला भेटायचं नाही. आणि काय करते सांग बरं त्या बाईच्या जातीने जावा कोण म्हणून म्हणते की बाईच्या जातीनं सुद्धा निर्णय घेत असताना सतसत विवेक बुद्धी आपलं शिक्षण जरी नसलं तर आपल्या लेकराचे बाबा ह्या लेकराला आपण काढलेले आपल्या जन्माला घातलं ते हे सुरक्षितता कुणाजवळ आहे. आ काय धाग्या धरायचा आहे का मला सांग ना खरं काय. आता मीच कुणाच्या मागं लागले म्हणलं मला न्यायची रे नारायण पोरगी माझ्याकडे न्यायची तर ती पोरगी ते माणूस ठेवील का. आणि ती पोरगीच आहे का. नाही आता ते तर गोष्ट पण 6 वर्षाच्या खालची जरी असन 5 वर्षाची न कळते असन तरी बी त्याच्याकडे काय सुरक्षित आहे. एकाल नागपूरची घटना पोरी नागपूरच्या घटनात सख्याच भावानं 12 वर्षाची पोरगी गरवाड केली. आता नागपूर हायकोर्टानं त्या पोरीत की 26 आठवड्याची किती महिन्याची गरवार आहे खाली करायचं परवानगी दिली. हा सांग सख्या भावाजवळ जर बहीण सुरक्षित नसन तर कोण कुठला पिरेकर आहे. हा मग कुणावर भरोसा ठेवा पाहिजे त्याने लेकरं कुणाजवळ ठेवा. आज 82 वर्षाचं हो म्हातार हो 9 वर्षाची मुलगी हो कुणा नाही पण आज सख्खे नातेवाईक आपण म्हणतो ते प्रियकरण मी मला ते सांभाळून म्हणून मी त्याच्या संग आले. अगं बाई कोण आहे तुझ्या हातात पैसा द्यायला दिसू लागला काम दिसू लागलं म्हणून त्याची नशा पाणी भागू लागलं दुसरी बाया ठेवली ते भागू लागलं म्हणून त्यानं तुला घुलवलं ना आपण घुलाव का. ते म्हणत नाही गुळाच्या ढेपीसारखी बाया असती पगळती मग एवढं पगळाव का आपल्याला एवढं कळत नाही का माय पहिला केलाय असा आणि दुसरा कसा निघतोय तर. हा नवसानं केलाय पतीन त्याला फुटली रगत पिती अशा गोष्टी होतात का.
म्हणून म्हणते कार्यकर्त्याचा ऐकावा, कायदेशीर सल्ले घ्यावा. कोर्टात दावा त्याच्यावर समजा हिनं टाकला उद्या, तर ते त्या कोर्टात ते लोक नाहीत का येऊन सांगणार हे गोष्ट हिनंच आमच्याकडे लेकरं दिलं तर हिच आमच्यावर गुन्हे दाखल करायला सांगणारच का नाही. म्हणून म्हणलं बाई चौकशी त्याच्यात जे काय होत असतात ना गोष्टी बसवून समुपदेशानं गोष्टी जर झाल्या तर ठीकच आहे. तुला ऍटलिस्ट भेटायची तर परवानगी जर मिळाली तर आपण तू भेट लेकरांना, त्यांची अवस्था काय ते बघ. लेकरांना वाटलं की ते तिथं बी चांगले नाहीत, त्यांना कुणी चांगलं सांभाळत नाही तर खुदच लेकर तुझ्या समोर येतील. मग त्या त्या पहिल्या त्याचं सगळं बी लग्न नव्हतं झालं तिचं, तर त्याचं सगळं रेकॉर्ड काढून दाखवू कोर्टाला की हे असं आहे म्हणून माझ्यावर ही वेळ आली. तू सांग ना मी का कुणासंग गेले, मी हिंडले फिरले जरी असेल तर मला का वेळ आली. माय बापा नाही तर भाऊ नाही, बंधन नाही, कुणी नाही. ह्याच्यासोबत ह्यानं लग्न नव्हतं केलं पण मला घरी घेऊन गेलं, पण मला 5-7 वर्ष मला आम्ही एकत्र राहिलो, पण हे ऐकच नाही, हे गुन्हेगार आहे, हे तडीपार होतोय म्हणून मला हिंडावं लागलं लेकरं घेऊन, आणि ह्यानं मला असं फसविलं म्हणून गुन्हा दाखल झालाय. कोर्ट विचार करते ना बाईच्या जातीचा, पण लेकरं तुमच्या बाजूनं पाहिजेत ना. कोर्ट हिच्या बाबतीने सहानुभूती देईन, आपण बी सहानुभूतीने तिचा विचार करू, तिच्यासोबत आपली करूनच राहील, पण त्या लेकराच्या बाबतीत हिताचे निर्णय घ्यावे लागतील ना. असलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा काही प्रकरण आमच्याकडे येते तर तेव्हा सांगावं लागतंय की काही गोष्टी लेकरं माझे आहेत म्हणून जन्माला मी घातलेत म्हणून त्याच्यावर माझा अधिकार आहे असं बापालाही वाटतं, माईलाही वाटतं. परंतु लेकराची सुरक्षितता कशात आहे हे बालकल्याण समिती आता सध्या लेकरांचे कायदे खूप कठोर झालेले आहेत. लेकरांच्या हिताचे कायदे आहेत, ज्युनियर जस्टिस ऍक्ट असेल, पोक्सोचे कायदे असतील, बालकल्याण समितीचे कामं असतील, JJBचे कामं असतील, तर ह्या सगळ्याच्या मध्ये ती प्रक्रिया चलती मुलांच्या हिताचे निर्णय घेणारे. मग ते सगळ्या ह्या कमिट्या आहे ते लेकरांच्या हिताचे निर्णय घेत आहे. माय काय करते, बाप काय करतो, त्या लेकरांना काय वाटतं, 6 वर्षाच्या पुढची लेकरं असतं काय असेल तर 18 वर्षाच्या आतली जी काही लेकरं असतील तर त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाते. त्याच्यामुळे माईला बी असं वाटू नये की मी काही करीन आणि बापालाही वाटू नये की तू हे लेकरं नाही तर तो जन्माला जरी घातलं असतं मी फलानं गुन्हा किती केला आणि मी किती तडीपार झालो तरी ते माझ्याकडेच राहते. तर तसं नसते. अशा कंडिशनमध्ये आपलं समाज कल्याणच म्हणाले बालकल्याण समित्या हिताचे लेकराच्या निर्णय घेतात. असा आमच्याकडं म्हणजे सगळीकडेच राज्यातली ती कार्यप्रणाली आहे. त्याच्यामुळं महिला जेव्हा काही असा निर्णय घेतात प्रियकरासोबत जाताना नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यामध्ये सुद्धा घटस्फोट घेणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं, काय जास्त तर ती कायदेशीर प्रक्रिया करून पुन्हा 4 लोकांना भेटून कार्यकर्त्यांच्या मदतीनं ते नातं पुढं घेऊन जावं. नाहीतर प्रियकर सुद्धा लेकरांना घेऊन बाई सगट मारून टाकतात. तर ते लेकरं प्रियकराकडे सुरक्षित नाहीत, ना बापाकडे सुरक्षित आहेत, ना भावाकडे सुरक्षित आहेत. म्हणजे अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे होईन तेवढं स्त्रियांनी जे लेकरूवाळे आहेत त्यांनी अशा काही गोष्टी असतील बाहेर नवऱ्याचा त्रास असेल ते स्वतंत्र आपण राहणं किंवा जे काय असेल तर ते कायदेशीर मार्गाने संवैधानिक मार्गाने जाऊन हे करावं, जेणेकरून लेकराचा उन्हाळा होणार नाही, तिचं आयुष्य रस्त्यावर येणार नाही. अशा गोष्टी आहेत. परंतु अनाथ माणसं असल्याच्या नंतर ह्या बाया ज्या अनाथ असतात, ज्यांना मायबापा बंधू भावगिने नसतात, काही जे असतं तर त्यांना प्रचंड त्रास होतो आणि त्यांच्या असे आयुष्य रस्त्यावर येतात. आणि मग हे पिढी दर पिढी आता हे लेकरं सुद्धा अशा पद्धतीचे एका प्रकरणाच्या निमित्तानं बऱ्याचशा गोष्टीची चर्चा केली की जेणेकरून चांगले निर्णय घेत असताना चांगले घ्यावा, कुणाच्यावर बी भरोसा ठेवू नये. खूप प्रचंड परिस्थिती वाईट आहे. आत्ता नागपूरची एक 12 वर्षाची मुलगी भावापासून गरोदर आहे. त्याच्यामध्ये तिचं अबॉर्शन करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे, नागपूर हायकोर्टाने, 26 वर्षाची. त्याच्यामुळे सदसद बुद्धीने माणसाने निर्णय घेतले पाहिजे. महिला स्वातंत्र्य आहे, कायदे आहेत, सगळे हक्क आहेत, अधिकार आहेत. परंतु माझ्या अधिकारामुळे, माझ्या हक्कामुळे कुणाचे अधिकार, कुणाचे ह्युमन राईट्सचं उल्लंघन होऊ नये असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. त्याच्यामुळं काही प्रकरण असे खूप संवेदनशीलतेनं, भावनिकतेतून नाही तर कायदेशीर मार्ग, कायदेशीर बाजू बघून, लेकरांचं हित बघून, महिला बालकल्याण समितीची कार्यप्रणाली, कार्यकर्ते असं सगळं विचार करून आम्हाला कामं करावे लागतात. कधी कधी स्त्रियांना असं वाटतं की हे आमच्या विरोधात बोलतात, पण तसं नाही. आम्हाला खूप संवैधानिक बाजू बघावी लागते, कायदेशीर प्रक्रिया बघावी लागते आणि मग सांगावं लागतं. अशा गोष्टी असतात. तुम्हाला नक्कीच मला याच्यावरती कमेंट करून सांगा.